रुपाली चाकणकर या ईडीच्या मुंबई इथल्या कार्यालयामध्ये दाखल झाल्या आहेत। मुंबईच्या वरळी झोन 2 या कार्यालयामध्ये चाकणकर पोहोचलेत। अशोक खरात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून रुपाली चाकणकरांची चौकशी सुरू आहे। यासाठी एसआयटीने चाकणकरांची 6 तास चौकशी सुद्धा केलेली होती आणि आता ईडी कार्यालयामध्ये त्या दाखल झालेल्या आहेत। रुपाली चाकणकरांची चौकशी सध्या सुरू आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, सध्या चाकणकरांची चौकशी सुरू झाली आहे। नक्कीच सध्या चाकणकरांची चौकशी सुरू झालेली आहे। बरोबर अर्धा तास झालेला आहे। रुपाली चाकणकर या सीजे हाऊस येथील झोन 2 या ईडी कार्यालयात दाखल झालेल्या आहेत। जवळपास आज दिवसभर ही चर्चा एकूणच चौकशी सुरू राहणार असल्याची माहिती आहे। खरं तर अशोक खरात प्रकरणामध्ये जे आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे, मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे, यामध्ये रुपाली चाकणकर यांची चौकशी होते। यापूर्वी सुद्धा एसआयटी कडून रुपाली चाकणकर यांची चौकशी झाली होती। या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचा कशा प्रकारे सहभाग आहे, या अशा अनेक चर्चा आणि अनेक गोष्टी समोर येतात। याच प्रकरणामध्ये आज रुपाली चाकणकर यांना विचारलं जाईल। यापूर्वी त्यांच्या भगिनी म्हणजे त्यांच्या बहिणीची सुद्धा चौकशी झाली होती। तर अशोक खरात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेकांच्या चौकशा आहेत त्या पार पडलेल्या आहेत। त्यामुळे अनेक चौकशा अंती रुपाली चाकणकर यांना शेवटी कुठेतरी बोलवलंय का अशा प्रकारचा आरोप होतोय। मात्र भरपूर पुरावे हे कुठेतरी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती सापडले आहेत अशा प्रकारची सुद्धा माहिती समोर येते। त्यामुळे आज रुपाली चाकणकर यांची चौकशी होते। या चौकशी अंती नक्की काय ठोस पुरावा ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र अशोक खरात प्रकरणामध्ये समता पतसंस्था जी आहे, या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आर्थिक व्यवहार करण्यात आलेला आहे। यामध्ये मोठी पैशांची उलाढाल झाली असल्याचा अंदाज आणि अशी शक्यता आहे आणि त्यामुळे कुठेतरी त्या पद्धतीने एसआयटी चौकशी करते तर दुसरीकडे ईडी सुद्धा चौकशी करते। त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या बहीण यांचं सुद्धा यामध्ये नाव आहे, त्यांचं भारतीय असं नाव आहे। मात्र या आणखी पुरावे समोर आल्यानंतर त्यावरती नक्की पुन्हा त्यांच्या बहिणीला या चौकशीसाठी बोलवलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या रुपाली चाकणकर या अर्धा तास झालेला आहेत या सीजे हाऊस येथील ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांची चौकशी सुरू झालेली आहे। स्वप्नील, जसं तुम्ही सांगितलं की अर्ध्या तासापासून ही चौकशी सुरू आहे आणि खरात प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर अनेकांच्या भक्तांच्या नावे ती संपत्ती घेतलेली आहे, आर्थिक व्यवहार झालेले आहेत। काही ठिकाणी तर फक्त कागद सुद्धा नाही आहेत, अगदी रफ कागदावर त्या सगळ्या गोष्टींचे व्यवहार झालेले आहेत आणि त्यामुळे एकूणच या संपूर्ण व्यवहारांसंदर्भात चौकशी सध्या ईडीनं हाती घेतलेली आहे आणि आता चाकणकरांची ही चौकशी होते। त्यामुळे येत्या काळात त्यांची चौकशी आणि त्यातून काय नेमकी माहिती हाती लागते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या चाकणकरांसोबतच कोण कोण उपस्थित आहेत त्या संदर्भात काय माहिती द्याल? नक्कीच मिळालेल्या माहितीनुसार चाकणकर सध्या एकट्याच आहेत आणि त्यांच्यासोबत अद्याप कोणता अधिकारी तेव्हा त्यांच्या जवळचा नातेवाईक नाही अशा प्रकारे सुद्धा माहिती समोर येते। मात्र काही काळानंतर त्यांच्या जवळचा व्यक्ती सुद्धा या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। मात्र सध्या त्यांची चौकशी सुरू झालेली आहे, त्यांच्या एकट्याची ही चौकशी होतीये। खरं तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक असे व्यवहार आहेत ज्याचे नोंदी नाही आहे, त्यामुळे या व्यवहारांसंदर्भात चाकणकर यांच्या माहिती त्यांच्याकडे काही आहे का, त्यांचा यामध्ये काही सहभाग आहे का? कारण वाढती जवळीक आणि एकूणच सोशल मीडियावरती वाढते फोटो इतर व्हिडिओच्या माध्यमातून जर बघितलं तर अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांची जी ओळख होती ती फार पूर्वीपासूनची असं एकंदरीत पाहिलं जात आहे। त्यामुळे याच दृष्टीने ही चर्चा सुरू जाईल आणि एकूणच या ठिकाणी आपण ईडीचं ऑफिस जर बघितलं तर या ईडीच्या 3ऱ्या मजल्यावरती झोन 2च्या 3ऱ्या मजल्यावरती ही चौकशी सुरू आहे। या चौकशी अंती महत्त्वाची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती येण्याची शक्यता आहे। मात्र सीजे हाऊसमध्ये ही चौकशी आता जवळपास अर्धा तास 40 मिनिटं झालेले आहेत। 10:35 बरोबर रुपाली चाकणकर या ईडी कार्यालयात दाखल झाले असल्याची माहिती आहे। त्यामुळे ईडी कार्यालयामध्ये रुपाली चाकणकर या आज काही पुरावे सादर करणार का, काही कागदपत्र सादर करणार का? कारण ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक कागदपत्र जमवलेले आहेत, त्यावरती रुपाली चाकणकर यांचा जबाब हा घेतला जाईल। त्यावरती रुपाली चाकणकर यांची बाजू रुपाली चाकणकर कशा प्रकारे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज दिवसभर ही जी चौकशी सुरू राहणार आहे यामध्ये रुपाली चाकणकर या चौकशीला सहकार्य करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सहकार्यातून ईडीला नक्की काय माहिती मिळते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी, त्यामुळे आज रुपाली चाकणकरांच्या ईडीकडून चौकशी केली जाते आणि आता ही चौकशी किती तास चालणार आणि यातून काय नेमकं हाती लागतं हे पाहणं खरंच महत्त्वाचं आहे। स्वप्नील, आपण असंच या संपूर्ण चौकशीवर लक्ष ठेवून राहा। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।